आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात एक पूजास्थान असणे आवश्यक असते, किंवा असे म्हणूया की एक छोटेसे सुंदर मंदिर असणे, जेथे आपण आपल्या प्रभूचे नित्य पूजार्चना करतो. मित्रांनो, आपण देवाला स्नान घालतो, त्यांना वस्त्र परिधान करतो, त्यांना चंदन लावतो, भोगार्पण करतो, आणि हे सर्व आपण नित्यनेमाने करतो, कारण आपल्या घरात असलेले पूजास्थान हे ईश्वराचे संपर्क साधण्याचे एक माध्यम आहे. जर घरातील पूजाघर नसेल तर घरात सकारात्मक ऊर्जा संचार कधीच होऊ शकत नाही, कारण हेच ते स्थान असते जे घरात सतत सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते. आपल्या घरात असलेल्या देवी देवतांच्या मूर्ती देवांशी मनन करण्याचे सर्वात सोपा मार्ग असतो. जेव्हा आपण देवाच्या समोर त्यांच्या मूर्तीसमोर बसून त्यांच्या संवाद साधतो, पूजार्चना करतो, ध्यान करतो, तेव्हा आपण आपल्या इष्टदेवतेकडे आपले मनोकामना व्यक्त करतो. मात्र मित्रांनो, अनेक वेळा असे दिसून आले आहे की तुमच्या पूजेला योग्य फळ मिळत नाही. तुम्ही देवाची खूप पूजा अर्चना करता, जे आवश्यक होते ते सर्व केले, पण तरीही तुम्हाला तुमच्या पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही. तुमच्या घरात पूजाघर असूनही सुख शांती टिकून राहत नाही. घरातील प्रत्येक सदस्यामध्ये वारंवार वाद प्रतिवाद भांडणे होतात. मग ती छोटीशी का गोष्ट असो किंवा मोठी, तर यामागचे सर्वात मोठे कारण तुमच्या घरातील वास्तुदोष असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार घरात निर्माण होणाऱ्या सर्व अशुभ संकेताचे आणि नकारात्मक ऊर्जेचे वातावरणाचे मुख्य कारण पूजास्थळ असलेल्या देवताच्या मूर्त्या देखील असू शकतात. तुमच्यापैकी बरेच जण असे समजतात की माझ्या मनात आले म्हणून कोणतीही मूर्ती खरेदी करून घरातील मंदिरात ठेवली, पण असे करणे चुकीचे ठरू शकते. देवाची मूर्ती ठेवण्यापूर्वी काही नियम पाळणे अत्यावश्यक आहे. जर तुमच्या घरातील मंदिर वास्तुदोषानुसार योग्य प्रकारे बांधले गेले नसेल तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. या सर्व दोषाचे निवारण करण्यासाठी आपल्याला घरात वास्तुशास्त्राचे नियम पाळणे आवश्यक आहे. जर आपण वास्तुशास्त्रानुसार पूजास्थान तयार केले आणि नियमांचे पालन केले तर आपण निश्चितपणे या दोषापासून मुक्ती होऊ शकतो. वास्तुशास्त्रात काही विशिष्ट विधी आणि नियम सांगितले गेले आहेत, जे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दोन्ही आधारावर आधारित आहेत. जर तुम्ही हे नियम योग्य प्रकारे पाळले तर तुमच्या घरात कधीही कोणतीही अशुभ घटना घडणार नाही. यामुळे तुमच्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहील. तुमचे घरातील पूजास्थानात देवी देवतांच्या मूर्त्या ठेवण्याचे देखील वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले गेले आहेत. कोणत्या देवी देवताच्या मूर्त्या घरात ठेवू नये, कोणत्या देवी देवताच्या मूर्त्या एकत्र ठेवणे टाळावे, कोणत्या देवी देवताच्या मूर्त्या एकत्र ठेवल्याने अंत्य शुभ परिणाम मिळतात, या सर्व माहितीपूर्ण नियमाचे उल्लंघन वास्तुशास्त्रात स्पष्टपणे करण्यात आले आहे. जर या नियमाचे पालन केले नाही तर घरात गरिबी आणि दारिद्र्याचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि नकारात्मक ऊर्जा आपले स्थान निर्माण करील. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत भांडणे सुरू राहतील आणि ते नेहमीच निराश आणि दुःखी राहतील. यासोबतच घरात आर्थिक तंगी कायम राहील. काहीही कारण नसताना घरातील धनाचा अनावश्यक खर्च वाढत जाईल. तुम्ही किती कष्ट केले तरी तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही. अशा अनेक समस्या वास्तुदोषामुळे निर्माण होऊ शकतात. तरी मित्रांनो, असे होऊ नये म्हणून आपण हे जाणून घेऊया की वास्तुशास्त्राच्या अनुसार घराच्या मंदिरात कोणत्या देवी देवताच्या मूर्त्या ठेवाव्यात आणि कोणत्या मूर्त्या कधीही ठेवू नयेत. तसेच सुख शांती प्राप्त करण्यासाठी कोणते देवदेवतांच्या मूर्त्या एकत्रित ठेवाव्यात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही काही विशेष देवी देवतांच्या मूर्त्या एकत्र तुमच्या घरात मंदिरात ठेवल्याने तर त्यांचे तुमच्यावर खूप चांगला परिणाम दिसून येतील. मात्र जर काही चुकीच्या मूर्त्या एकत्र ठेवल्या तर त्याचे अतिशय अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागले.
भोगावे लागू शकतात. कारण मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये काही देवी देवताच्या मूर्त्या एकत्र ठेवण्याची सक्ती मनाई केली आहे. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया की कोणत्या मूर्त्या कधी एकत्र ठेवू नयेत. मित्रांनो, व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी तुम्ही सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. सर्वप्रथम घराच्या मंदिरात कोणत्या देवी देवताच्या मूर्त्या ठेवाव्यात हे जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तीबद्दल बोलूया. जसे की तुम्हाला माहितीच आहे, गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय आणि विघ्नहर्ता मानले जाते. त्यामुळे घराच्या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती असणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की गणपती बाप्पा एकाहून अधिक मूर्ती पूजा घरात ठेवू नये. विशेष जर गणपती बाप्पाची मूर्ती लक्ष्मी मातेसोबत असेल आणि ती त्यांच्या डावीकडे विराजमान असेल तर ती खूप शुभ मानली जाते. कारण मित्रांनो, अशा मूर्तीमुळे घरातील सर्व संकट, अडचणी, नकारात्मक ऊर्जा आणि संपूर्ण समस्याचे निवारण होते. आता दुसऱ्या मूर्त्याबद्दल बोलूया, जी स्वतः माता लक्ष्मीच आहे. मित्रांनो, धन आणि समृद्धीचे प्रतीक माता लक्ष्मी मानल्या जातात. जर तुम्हाला घरात धन आणि समृद्धी टिकून राहावी असे वाटत असेल तर घराच्या मंदिरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवणे आवश्यक आहे. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा की माता लक्ष्मीचे एकटी मूर्ती ठेवणे शुभ मानली जात नाही. म्हणून जर तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती घेत असाल तर त्यासोबत भगवान नारायण यांचा फोटो असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मित्रांनो, श्री हरी हे जगण्याचे पालन करते आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पतिव्रत आहे. माता लक्ष्मी भगवान नारायणाशिवाय कोणत्याही घरात राहत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहावी तर प्रथम ही हरीची पूजा करावी आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करावी. मित्रांनो, असे केल्याने घरात कायम संपन्नता आणि वैभव राहते. जर तुम्ही प्रथम भगवान विष्णू आणि नंतर माता लक्ष्मीची पूजा केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतील. यासोबतच धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचे एकत्रित पूजा करणे ही अत्यंत आवश्यक आहे. आता तिसऱ्या मूर्तीबद्दल बोलूया, जी संकटमोचन यांचे आहे. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात हनुमानजीची मूर्ती किंवा प्रतिमा असणे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष, भांडणे आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. तसेच जर अचानक एखादे संकट येणार असेल तर संकटमोचन महाबली हनुमानजी अर्थात बजरंगबली यांच्या कृपेने ते टळते. यासोबतच हनुमानजीची मूर्ती कायम बसलेल्या स्थितीत ठेवावी. असे केल्याने घरात सदैव सुख, शांती, समृद्धी राहते. आता चौथ्या मूर्तीबद्दल जाणून घेऊया. प्रभू श्री राम दरबार यांची प्रतिमा तुमच्या घरात अवश्य असली पाहिजे. जर तुम्हाला घरात प्रेम, विश्वास आणि सौहार्द टिकून राहावे असे वाटत असेल तर पारिवारिक भांडणे संपुष्टीत यावे तर प्रभू श्री राम दरबाराची प्रतिमा तुमच्या घरात असणे आवश्यक आहे. या काही आवश्यक मूर्ती आहेत ज्या तुम्ही तुमच्या पूजास्थळी अवश्य ठेवाव्या. याशिवाय तुमच्या इष्ट देवाची मूर्ती तुम्ही घराच्या मंदिरात ठेवू शकता. पण मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही तुमच्या पूर्वजांचे, मृत माता पित्याचे किंवा गुरुचे फोटो कधीही मंदिरात ठेवू नये.
कारण मित्रांनो, असे केल्याने घोर पाप लागते. आपण फक्त माणसे आहोत आणि ते देव आहेत. जर आपण आपल्या पूर्वजन देवासारखे दर्जा दिली तर ते चुकीचे ठरेल. तथापि याचा अर्थ असा नाही की ते पूजनीय नाहीत. तुमचे पूर्वज, माता पिता आणि गुरु हे सर्व पूजनीय आहेत, पण त्यांचा फोटो मंदिरात ठेवू नयेत. तुम्ही त्याचा फोटो मंदिराच्या बाहेर कुठेही ठेवू शकता, यात कोणतीही अडचण नाही. आता हे जाणून घेऊया की घराच्या मंदिरात कोणत्या देवी देवताची मूर्ती किंवा चित्र एकत्र ठेवू नये. त्याचबरोबर ज्या पूजास्थळी या मूर्त्या किंवा चित्र एकत्र असतात तेथे राजयोग तयार होतो. जर आपण आपल्या घराच्या पूर्वस्थळी काही विशेष मूर्तीसोबत काही इतर मूर्त्या ठेवल्या तर तुमच्या नशिबाचे तारे चमकू शकतो. हेच नव्हे तर तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे हळूहळू नाहीशी होऊ शकतात. जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल आणि त्यांच्या मूर्तीची पूजा करत असाल तर त्यांच्यासोबत राधा राणीची मूर्ती असणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही बाळकृष्ण म्हणून भगवान श्रीकृष्णाची पूजा करत असाल तर राधा राणीची मूर्ती ठेवावी की नाही हे तुमच्या इच्छेनुसार ठरवू शकता. पण जर तुम्ही मोठ्या स्वरूपात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर त्यांच्यासोबत राधा राणीची मूर्ती असणे अत्यावश्यक आहे. हे अतिशय शुभ मानले जाते. घरात प्रेम, सुख आणि शांती टिकून राहते. कारण मित्रांनो, असे म्हटले जाते की जेथे राधा राणी असतात तेथे भगवान श्रीकृष्ण स्वतः येतात. मित्रांनो, जर असे शक्य असेल तर भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांचे जोडलेली मूर्ती खरेदी करा आणि त्यांच्या पूजा घरात ठेवा. कारण ही मूर्ती प्रेमाचे प्रतीक असते आणि ज्या घरात त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा असते त्या घरात पती पत्नी, वडील मुलगी, माता पिता किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यामध्ये कधी वाद होत नाही. त्यांच्यामधील नाते सदैव प्रेमाने भरलेले असते, जसे भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांचे प्रेम असते. यामुळे घरात सतत धनधान्याचे वाढ होत राहते. आता मित्रांनो, जाणून घेऊया की कोणत्या देवताच्या मूर्त्या किंवा प्रतिमा पूजा घरात कधी एकत्र ठेवू नये. तर तुम्हाला सांगते की घराच्या पूजा घरात कधी भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान ब्रह्मा यांचे चित्र किंवा मूर्ती एकत्र ठेवू नये. तसेच या तिघांचे एकत्र पूजा देखील करू नये. मित्रांनो, यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. तिन्ही देवताच्या पूजेच्या पद्धतीने वेगवेगळे असतात. भगवान नारायणाची पूजा तुलसीपत्राशिवाय अर्पण मानली जाते. जर तुम्ही भगवान नारायणाची पूजा करत असाल आणि त्या पूजेत तुलसीचे पान अर्पण केले नाही तर ती पूजा अपूर्ण राहते. पण दुसरीकडे पाहिले तर भगवान भोलेनाथ यांच्यावर कधीही तुलसीपत्र अर्पण करू नये. मित्रांनो, शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की ब्रह्मदेवाची पूजा घरात करणे वर्ज्य मानले जाते. ब्रह्मदेवाची पूजा घरासाठी अशुभ मानली जाते. तुम्ही कधीही पाहिले असेल की कुठल्याही घरात ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही. म्हणून जर तुमच्या घरात या देवतेची मूर्ती एकत्र ठेवल्या असतील तर त्वरित त्या वेगळ्या करा. जर तुमच्या घराच्या मंदिरात या तिन्ही देवतेचे चित्र किंवा मूर्ती एकत्र ठेवले असतील तर त्या त्वरित हटवा. त्या देवी देवताची प्रतिमा किंवा मूर्ती कधीही एकत्र ठेवू नये. मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे जी तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे की अत्यावश्यक माहिती आहे. तुम्ही हर हर महादेव तुमची देवाप्रती श्रद्धा व्यक्त करू शकता. मित्रांनो, आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत आपण दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम पाळावे लागतात. आता हे नियम कोणते
तर बघू, अगदी छोटे छोटे नियम आहेत. आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या या देवपूजेचे पूर्ण फळ मिळते. आता दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचे काही फळ मिळत नाही किंवा त्याच्या घरामध्ये काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाहीत. तर हे दोष का लागतात? कारण तुम्ही देवपूजा करताना काही गोष्टी तुमच्याकडे कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात. तर या गोष्टी कोणत्या आहेत हे बघण्याआधी तुमचे श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण दररोज देवपूजा करतात सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण आपण काय करतोय, संपूर्ण देवपूजा करून घेतो आणि त्यानंतर दिवा, अगरबत्ती व धूप लावतो. पण असे करू नये. पूजा सुरू करण्याआधीच दिवा लावणे आवश्यक आहे. तुम्ही जर दिवा शेवटी लावत असाल तर तोच दिवा तुम्ही सुरुवातीला लावा. कोणतीही पूजा करताना ती अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. जर तुम्ही हे चूक करत असाल तर आजपासूनच सर्वप्रथम दिवा लावण्याची सवय लावा आणि त्यानंतर पूजा करा. आत्ता कित्येक जण, मग ते गावाकडचे लोक असो किंवा काही वृद्ध मंडळी, फक्त देवपूजा करायची आहे म्हणून पूजा करतात. पण पूजा करताना आसन घेऊन बसणे आणि ते महत्त्वाचे आहे. तुम्ही बसायला एक वेगळे आसन किंवा आणि रोज त्यावर बसून देवपूजा करा. कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नका. प्रत्येक गोष्टीमागे काही तर शास्त्रीय तसेच धार्मिक कारण असते, त्यामुळे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. काही लोक म्हणतात, जाऊ दे, खाली बसले तर चालेल, 5-10 मिनिटाचेच काम आहे. पण असे करू नका. हे देखील एक मोठी चूक आहे. यामुळे घरात दोष निर्माण होतात, संपूर्ण कुटुंब त्याचे परिणाम भोगते. त्यामुळे पूजा करताना नेहमी आसनावर बसून पूजा करा. यानंतर देवांना आंघोळ घालण्याची योग्य पद्धत काय आहे? बरेच जण देवांना आंघोळ घालताना एक भांडे किंवा तामण घेतात, त्यात पाणी भरतात आणि सर्व देव त्यात बुडवून आंघोळ घालतात. पण हे पद्धत चुकीची आहे. किंवा काही लोक एक कटोरी किंवा भांड्यात सर्व देव ठेवतात आणि तांब्याने पाणी ओततात. पण हे देखील चुकीचे आहे. यामुळे 100% दोष लागत असतात. तर देवांना योग्य प्रकारे आंघोळ घालण्यासाठी सर्व देव एका ताम्हणात किंवा ताटलीत ठेवा. एक तांब्या भरून पाणी घ्या. ज्या भांड्यात देवांना आंघोळ घालायची आहे ते गंगाळत ताम्हण किंवा इतर कोणतेही स्वच्छ भांडे घ्यावे आणि डाव्या हातात देवीची मूर्ती धरा आणि उजव्या हाताने तांब्यातील पाणी हळूहळू त्या मूर्तीवर ओता. ही पद्धतीचे शास्त्रानुसार योग्य आहे आणि देवपूजेत शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर सर्वात आधी गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या. ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरून पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून किंवा आंघोळ घालून घ्यायचे आहे. त्यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला. बोटाने चोळून घ्या. अशा पद्धतीने एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता. किंवा मग एका भांड्यातील एखादा छोटा ग्लास घ्या, तो पालथा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला. किंवा एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो, तो घ्या आणि त्या भांड्यात ठेवा. त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता. तुम्हाला देवांना कधी एकत्र आंघोळ घालायची नाही. बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का? एक बादलीत सगळे आंघोळ करतात का? नाही ना. त्याचप्रमाणे देवांना वेगळे ठेवायचे असते. यात थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण आपण जी देवपूजा करतो त्याचे पूर्ण फळ मिळाले
पाहिजे हा हेतू असला पाहिजे. यानंतर बघा, देवांना आंघोळ घातलेले पाणी तुळशीला घालायचे नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी लोक हे पाणी तुळशीला घालतात, पण हे चूक करायची नाही. तुळशी मातेचे स्वतःचे एक पवित्र आहे. ती एक स्वातंत्र्य देवी आहे. माता लक्ष्मीचे दुसरे रूप मानले जाते. त्यामुळे देवांना आंघोळ घातलेले पाणी तुळशीला कधी घालू नका, कारण यामुळेच दोष लागत असतात. हे आंघोळ घातलेले पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलाच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये थोडे थोडे करून हे पाणी ओतायचे आहे. हे पाणी कधीही रस्त्यावर किंवा वॉशिंग बेसिनमध्ये ओतायचे नाही. पाणी कोणाच्याही पायाखाली येईल असे करू नका. आता काही ठिकाणी झाडे नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील आणि त्यांच्याकडे झाडे किंवा कुंड्या नसतील तर त्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या खाली जाऊन जवळच्या मोठ्या झाडाच्या बुडाशी हे पाणी ओतायचे आहे. जर कुठेही झाड नसतील तर ज्या भागात मोठे झाड असतील तेथे हे पाणी टाकायचे आहे. यामुळे देवाच्या आंघोळीचे पाणी पवित्र राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवपूजेसाठी आपण घेतो ते पाणी कसे घ्यायचे आहे. बऱ्याच ठिकाणी लोक आंघोळीच्या आधीच पाणी भरून ठेवतात आणि नंतर ते देवपूजेसाठी वापरतात. असे करू नका. तुम्ही आधी आंघोळ करून घ्या आणि नंतर देवपूजेसाठी पाणी भरून ठेवा. देवपूजेसाठी घेतलेले पाणी स्वच्छ असले पाहिजे. आंघोळ झाल्यावरच हे पाणी भरून ठेवावे. आता ज्या ठिकाणी पाणी 4-5 दिवसाने किंवा 8-8 दिवसांनी येते त्याने काय करायचे तर ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी आंघोळ करून हे पाणी एका कलशीत किंवा हंड्यात स्वतंत्रपणे भरून ठेवा. हे पाणी फक्त देवासाठीच असले पाहिजे. देवघरात एका बाजूला हे पाणी ठेवा आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर त्याचा वापर करा. आता ज्या लोकांच्या घरी पाणी वरच्या टाकीतून डायरेक्ट किचनमध्ये येते त्यांनी काय करायचे तर आंघोळ झाल्यावर सर्वप्रथम देवपूजेचे पाणी काढून ठेवायचे आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या पाण्यात 2 थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने देवांना आंघोळ घाला. कधीही बिना आंघोळीचे पाणी देवांसाठी भरून ठेवू नका. तसेच पारुष्या हाताने देवपूजेच्या पाण्याला हात लावू नका. तुमच्या घरी जे पाणी भरून ठेवले जाते त्याला जर कोणी बिना आंघोळ करता हात लावला असेल आणि त्याचे पाणी तुम्ही देवपूजासाठी वापरत असाल तर ही मोठी चूक आहे. यानंतर देवघरात तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा कोठे ठेवायचा. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आणि तुम्ही जर तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा. म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण देवांना वाहिलेले फूल सुकल्यानंतर काय करायचे, हे फूल कधीही घरात ठेवायचे नाहीत. तुम्ही ते लगेच विसर्जित करा किंवा झाडाच्या कुंडीत खड्डा करून त्या फुलांना पुरून टाका. म्हणजेच बघा, याचे निर्माल्यपण होते आणि याचे योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. देवाचे फूल आपल्याला कधीही कचऱ्या कुंडीत टाकायचे नाही किंवा कोठे आजूबाजूला फेकायचे नाहीत. ते पायदळी तुडवू नयेत. यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात. आता देवाच्या बाबत ज्या गोष्टी आणि वस्तू असतील त्या पवित्र राखायला हव्यात. असे हे फूल तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कोठेही उधळू नका. थोडासा वेळ लागू शकतो पण फुलाची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. त्यानंतर बघा, आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो ते प्रत्येक देवाला लावायचे असते का
तर नाही. तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता. जर तुमच्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायचा असतो. बाळकृष्णाच्या मूर्तीला अष्टगंध किंवा गुलाल लावा. भगवान शंकराची मूर्ती किंवा शिवपिंड असेल तर त्यांना कधीही हळदी कुंकू लावू नका. यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि कळत नकळत त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जर तुमच्याकडे शिवपिंड असेल तर तुम्ही पांढरे भस्म किंवा चंदन लावायचे आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी योग्य वस्त्र अर्पण करावे. विठोबाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे. रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकूच लावायचे आहे. स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यांना हळदी कुंकू लावू नका. हे सर्व छोटे छोटे नियम पाळले तर आपल्या देवघरातील पूजाशास्त्र शुद्ध पद्धतीने होते. आता धूप अगरबत्ती जाळल्यानंतर उरलेली राख काय करावी? काही लोक ही राख झाडू मारून कचऱ्यात टाकतात, पण असे करायचे नाही. ही राख एका ठिकाणी गोळा करा. जर तुमच्याकडे एखादे झाड किंवा कुंडी असेल तर त्या कुंडीत टाका. यांचा उपयोग खत म्हणून होतो आणि ही राख योग्य ठिकाणी विलीन होते. यामुळे आपल्याला दोष लागत नाहीत. तसेच देवांना कधीही शिळे अन्न अर्पण करायचे नाही. काही वेळेस आपण फूल फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी वाहतो. फ्रीजमध्ये ठेवलेली फूल ताजी राहतात, त्यामुळे त्या वाहिले तरी चालतात. पण सुकलेले फूल किंवा जमिनीवर पडलेले फूल देवांना वाहू नका. जर एखादे फूल खराब झाले असेल, वास घेतलेला असेल तर ती देखील देवांना वाहू नका. लहान मुले फुलांचा वास घेतात आणि तेच फूल आपण देवाला वाहतो, पण हे चुकीचे करू नका. फूल वाहताना ती हातात घेऊन वाहू नका. तुम्ही फूल ताटलीत घ्या आणि मग एक एक करून देवांना अर्पण करा. हे सर्व लहान लहान नियम पाळले नाही तर कळत नकळत आपल्याकडून चुका होतात आणि त्यामुळे दोष लागतात. आता देवपूजा करताना आसन घ्यायचे महत्त्वाचा नियम. काही मंदिर उंच टांगलेले असतात, त्यामुळे उभ्याने पूजा करावी लागते. मग तुम्ही म्हणाल, उभे राहून पूजा करावी लागते तर आसन कसे घ्यायचे? तर तुमच्या पायाखाली आसन ठेवा आणि मग पूजा करा. जमिनीवर उभे राहून पूजा करू नका. पायाखाली आसन ठेवावे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी दिवा कोठे ठेवायचा? दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवायचा नाही. जर तुम्ही दिवा जमिनीवर ठेवता तर तो देवाऐवजी जमिनीला अर्पित होतो. म्हणून देवाखाली छोटीशी प्लेट ठेवा. त्या प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर दिवा ठेवा. अशा प्रकारे पूजा शुद्ध आणि योग्य पद्धतीने होते. जर माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे नवीन व्हिडिओ सूचना सर्वात